त्यांच्या चरणी पहिल्यांदा श्रद्धांजली अर्पण करतो। आपण सर्वजण जन आक्रोश मोर्चामध्ये सहभागी झालात याच्यासाठी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि आपले सन्मान्य व्यासपीठ, आज हे आपल्याला अत्यंत खेद होणारी घटना महाराष्ट्रामध्ये आमच्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावी घडली, परभणीमध्ये घडली। आणि मसाजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची 9 तारखेला किडनॅपिंग करून हत्या करण्यात आली। त्या क्षणापासून आजपर्यंत मी स्वतः पहिल्यांदा बाईट देऊन मीडियाला बोललो। दिल्लीत सेशन चालू असताना तमाम सर्व बीड जिल्हा असतील, सर्व पक्षाचे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे सोबत आहे। आजचा हा आपला जन आक्रोश मोर्चा कुठल्या एका पक्षाचा नाही, कुठल्या एका जातीचा नाही, तर मानवतावादीचा हा मोर्चा आहे। आणि आमच्या संतोष अण्णा देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि यांच्या मारेकऱ्याला फाशी मिळाली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आज इथं आहे। बरेच जण पत्रकार बंधूंनी मला विचारलं की तुमचे मोर्चे किती होणार? तुमचा मोर्चा परभणीत झाला, तुमचा मोर्चा बीडमध्ये झाला, पण मी सर्व मीडियाच्या, सर्व चॅनलच्या प्रतिनिधींनी मला विचारलं, त्यांना मी आश्वासित करू इच्छितो, महाराष्ट्रातल्या सरकारला जोपर्यंत या मारेकऱ्यांना फाशी द्यायची सद्बुद्धी येत नाही तोपर्यंत आमचे मोर्चे चालूच राहणार। बीड जिल्ह्यामधील ही गुंडशाही, दडपशाही एवढी वाढली, जीणं मुश्किल केलं। निवडणुकीपुरती दादागिरी राहील नाही, ही दादागिरी आमच्या सर्वसाधारण घराण्यातल्या मुली बाळांनी, आमच्या गोरगरिबातल्या सर्व समाज बांधवांना बाहेर निघणं सुद्धा मुश्किल करून टाकायचं काम या गुंडगिरीनं, दादागिरीनं केलंय। बीड जिल्ह्यामध्ये रेती माफिया, राख माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया आणि ही खंडणीखोर सर्व टोळी जमवायचं काम कुणी केलं तर या काय ते आता सुरेशांना सांगतात नाव काहीतरी, अरे त्याचं काय बघा। माझी तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, वाल्याचा वाल्मिक झाला, पण आता ह्याचा काय झाला तुम्हीच बघा। अलीबाबा 40 चोर, ही सुद्धा उपमा कमी पडेल। कारण बीड जिल्ह्यामध्ये जे गुंडगिरी, दादागिरी चालवली याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडली, संतोष अण्णा देशमुख यांची 9 डिसेंबरला घडलेली घटना जरी असली तर याची सुरुवात कुठं झाली तर आमच्या केज तालुक्यामध्ये 28 मेला, 28 या 24 मे महिन्यामध्ये एक खंडणीचा गुन्हा दाखल झाला गेला आणि तो कॉम्प्रोमाइज करून मिटवला गेला। त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जे कुणी आरोपी होते त्यांना सुद्धा या खंडणीच्या आरोपात घेतला पाहिजे, कारण त्याची सुरुवात तिथून झाली। आणि याचा शेवट कुठं झालाय? आज ताजरने आमचे संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर केला, टॉर्चर करू मारलं गेलं। काय चूक होती? संतोष अण्णा देशमुख एका गावचं लोकप्रतिनिधी आहे, एका छोट्याशा आमच्या ग्रामीण भागाचा तो प्रमुख आहे। तो कोण्या पक्षाचा आहे, कोण्या जातीचा आहे हा विषय नाही, तर तो या गावचा प्रमुख आहे। आणि त्यांनी काय केलं तर ही जी कंपनी होती, या कंपनीच्या तिथं जिथं मारामारी केली आणि खंडणी गोळा करण्यासाठी जे कोण जात होते, 6 तारखेला ज्यांचा गुन्हा झाला होता, 6 तारखेला जे भांडण झालं होतं, त्या 6 तारखेच्या भांडणामध्ये यांनी प्रत्यक्ष भाग घेऊन भांडण सोडवासोडी किंवा आमच्या गावात येऊन भांडण पेटवू नका असं म्हणलं गेलं। त्याचाच मनात एक राग देऊन या सर्व काय म्हणलं पाहिजे यांना उपमा, या सर्व हरामखोरांनी आदरणीय आमच्या संतोष अण्णा देशमुखांचा मर्डर केला गेला। याच्या पाठीमागे कोण आहे? याच्या पाठीमागे जो कोण मास्टर माइंड आहे ती पकडला पाहिजे असं मी पहिल्याच
होतोय त्याच्या पाठीमागे मास्टर माइंड कोण आहे तर हा खंडणी खोर आहे. या खंडणी खोरानं याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल केलाय. मला एकच सांगायचं, मी पहिल्या बाईटमध्ये सांगितलं होतं याचं कनेक्शन कुठं धाराशिवची जुडतंय का, याचं कनेक्शन कुठं पुण्याला जुडतंय का. आज मला मीडियाचे बांधव सर्व विचारत होते तुम्ही त्या दिवशी कसं सांगितलं. म्हणलं बाबा हो, मी समाजसेवा आणि राजकारण फटावर माझ्या मिशा नव्हत्या तेव्हापासून करीत होतो, आता पूर्ण पांढऱ्या झाल्यात. म्हणजे मला नक्की माहित आहे. आणि आता अण्णांनी त्यांच्या शालीत सांगितलं, शैलीमध्ये सांगितलं की तुम्ही ह्यांच्या बरोबर काम केलं, तुम्ही त्यांच्या सर्वांनीच आपण काम केलं, राजकारणाचा भाग सोडून देऊ. मी राजकारण करायला या मोर्चा सहभागी नाही. मी या मोर्चामध्ये सहभाग याच्यासाठी आहे की आमचा संतोष अण्णा देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी होईपर्यंत मी तुम्ही आम्ही सर्वजण लढणारच आहोत. माझा सरकार मायबापला म्हणणं आहे की सरकार उपमुख्यमंत्री असा, मुख्यमंत्री असा की कुणी असा, सरकार म्हणून तुमची जिम्मेदारी काय आहे तर माझी सर्व जनतेच्या बीड जिल्ह्याचा प्रतिनिधी या नात्यानं मी आपल्याकडे एक मागणी करणार आहे. संतोष अण्णा देशमुख यांचे मारेकरी जे आहेत त्याच्यात प्राथमिकदर्शी जेवढे लोक तुम्हाला निदर्शनास येतात त्याच्यावर 7 लोकांवर तुम्ही गुन्हा दाखल केला. या 7 लोकांमधला 2 आरोपी तुम्ही पहिल्या दिवशी पकडले गेले. 3रा आरोपी सुद्धा बालेवाडी पुण्यातूनच उचलला गेला. आणि 4था पोलिसनी आणखी काही नाही की सरेंडर झालाय की पकडलाय, पण पकडलाय. पण तो जर पकडला तर तो आरोपी दोन्हीकडे आहे, खुनात पण आहे आणि खंडणीत पण आहे. त्याच्यानंतर नाट्यमय घटना घडती आणि या खंडणीतला मेन आरोपी जो कोण आहे त्यानं स्वतः सरेंडर केलं कुठं, सीआयडी पुणे. आता काय झालं गेलं नाट्यमय घटना आहे त्या सगळ्या की काल काय गेलं तर याच्यातल्या 2 आरोपीला लगेच ती सरेंडर झाला की पकडलं पोलिसांनी. किती कौतुक आहे. मी मीडियाच्या माध्यमातून पोलिसांचंही कौतुक केलं की तुम्ही जर खरंच ही पकडलंय तर कौतुक आहे. पण माझ्या पोलीस सीआयडी बांधवांना सुद्धा माझी विनंती आहे, ज्या गाडीमध्ये हा खंडणीखोर आला ती गाडी तुम्ही आणखी का जप्त केली नाही. जो घेऊन आला त्याला तुम्ही आणखी अटक का केलं नाही, त्याला तुम्ही आणखी सहआरोपी का केलं नाही. हे ज्या टोळीचे सर्वजण सदस्य आहेत हे सर्व खुलेआम फिरतात, मीडिया पुढे येऊन सांगतायत की आम्ही असं केलं. पिक्चरच्या एखाद्या दिग्दर्शकाला एका डायरेक्टरला सुद्धा लाजवून अशी स्टोरी बनवतात.